संभाजी ब्रिगेड आणि आजी माजी सैनिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धरणे आंदोलन करण्यात आलं। जर भरती प्रक्रियेत माजी सैनिकांवर अन्याय सुरूच ठेवल्यास पालकमंत्र्यांच्या दारात तीव्र आंदोलन करू असा कडक इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला। सैनिकांच्या माध्यमातून मिलिटरीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र पोटात कळ आहे की माजी सैनिकांना परत दुसऱ्या नोकरीमध्ये का घ्यावं, तर त्या अधिकाऱ्यांनी एकदा सीमेवर जाऊन हे बघावं अशी आमची विनंती आहे। खरं तर हे महाराष्ट्रामध्ये जी भरती आहे ती 19,460 जागांसाठी त्यापैकी फक्त 29% जागा भरलेल्या आहेत आणि 61 जागा राखीव आहेत। अजून सुद्धा तिथे पात्र उमेदवार मिळालेले नाही। त्या 61% जागा विकण्याचा घाट घातलेला आहे। त्याबद्दल आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, पुरावे दिले तरी सुद्धा जिल्हा प्रशासन थांबायला तयार नाही। हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली, हायकोर्टनं राज्य सरकारला समन्स काढलं, नोटीस दिली। 20 तारखेला 20 फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितलंय। त्याच्या अगोदरच कुठंतरी या जागा विकायचा घाट या अधिकाऱ्यांनी घातलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे। या आज मेडल परत करत आहेत। पुढच्या आठवड्यात जर ह्याच्यावर योग्य कारवाई झाली नाही, हे थांबलं नाही तर पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही आंदोलन करू। निप्पाणीतील वॉर्ड क्रमांक